press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो बच्चों, आज मैं आपको हिंदी कक्षा 7 के यानी 7th स्टैंडर्ड सिलेबस के सेकेंड चैप्टर जो है दादी माँ, इस पाठ को सिखाती हूँ। इस पाठ के लेखक के नाम है शिव प्रसाद सिंह जी और शिव प्रसाद सिंह जी के जन्म 19 अगस्त को 1928 जलालपुर बनारस में हुआ था और ये यूपी में आती है। और इनके जो पुरस्कार हैं यानी जो शिव प्रसाद सिंह जी बहुत सारे गद्य प्रबंध और निबंधों को रचना किए हैं, इनके आधार पर ही शिव प्रसाद सिंह जी को साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हुए हैं और शिव प्रसाद सिंह जी की मृत्यु 2008 में हुआ था। देखिए बच्चों, यहाँ शिव प्रसाद सिंह जी ने बचपन पाठ में हमें दिए गए हैं कि जो अपनी दादी माँ के बारे में यानी शिव प्रसाद सिंह जी के दादी माँ के बारे में हमारे साथ शेयर किए हैं। जो शिव प्रसाद सिंह जी के दादी माँ कैसे जीवन बिताते थे और जो लोगों के साथ कैसे रहते थे, शिव प्रसाद सिंह जी के साथ उनके जो संबंध कैसे थे, ऐसे इसके बारे में हमें बताए हैं। और यहाँ ये बचपन पाठ जो आपको दिए हैं ये एक संस्मरण है। संस्मरण का मतलब क्या है? संस्मरण का मतलब है कि जो हमारे बचपन से लेकर आज तक के जो हमारे जीवन के साथ जुड़े हुए बहुत सारे यादें या स्मृतियाँ हमारे जीवन के साथ जुड़े रहते हैं, वही स्मृतियों के आधार पर लिखी हुई कहानियों को हम क्या कहते हैं? ಸಂಸ್ಮರಣ कहते हैं। ಅಂದರೆ ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗಲಿಂದನೂ ಇಲ್ಲಿ ತನಕನೂ ಏನೇನಿರುತ್ತೆ, जो कॉलेज डेज हो सकता है, कॉलेज डेज, स्कूल डेज और जो हम बचपन थे यानी चाइल्डहुड डेज, वो सभी के बारे में उनके आधार पर लिखे हुए कहानियों को ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಬರೆದಿರುವಂತಹ ಒಂದು ನಮ್ಮ ನೆನಪುಗಳ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿರುವಂತಹ ಒಂದು ಏನಂತ ಪಾಠಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಕಥೆಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ? ಸಂಸ್ಮರಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। देखिए बच्चों, यहाँ शिव प्रसाद सिंह जी के दादी माँ जो है वो दिखने में बहुत ही कठोर थे, यानी कठोर अनुशासन को फॉलो करते थे। बाहर से बहुत कठोर थी लेकिन वो अंदर बहुत प्यार को सभी के क्या है सभी को देते थे। सब जो अंदर से बहुत प्यार को छिपी रहती थी। यह लेखक जी के दादी माँ जो है वो क्या है कुछ लोगों के साथ कैसे बिहेव करती थी कि बाहर दिखने में ये दादी बहुत ही कठोर है ऐसा लगती थी, लेकिन उनके जो अंदर है प्यार बहुत रहती थी। इसी के बारे में यहाँ शिव प्रसाद सिंह जी ने हमें बताए हैं। देखिए बच्चों, इस पाठ को हम देखने पहले यानी पाठ से जाने से पहले यहाँ हम सीखते हैं कि महीनों के बारे में, यानी इस पाठ में हमें बहुत सारे महीना और क्या है यहाँ ऋतुओं को, ऋतु का मतलब क्या है? सीज़न को हमें दिए हैं। पहले हम इसके बारे में समझे तो आपको पाठ के अंदर जो आए तो ठीक तरह से समझ में आते हैं। देखिए यहाँ जो हिंदी कैलेंडर के द्वारा कुछ महीनों को मैं लिखी हूँ, वो 12 महीने आते हैं, यानी हमारे कन्नड़ में भी ऐसा ही आते हैं 12 महीना। जो कौन कौन सा है? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर, पौष, माघ और फाल्गुन। ये सारे जो क्या है हिंदी कैलेंडर के आधार पर लिखे हुए यहाँ क्या है? महीनाएँ। यहाँ भी हम कैसे इंग्लिश में जनवरी, फरवरी कहाँ तक दिसंबर तक बोलते हैं, ठीक उसी तरह इसी को संस्कृत में और हिंदी में ऐसा लिखते हैं। कन्नड़ में भी ऐसा ही लिखते हैं। उसी का क्या हो गया ये संस्कृत में क्या है ऐसी तरह ही बोलते हैं। क्या है? जनवरी, फरवरी को चैत्र और वैशाख ऐसा महीनों को हम क्या करते हैं? याद करते हैं। जो चैत्र मास है कब तक कहाँ से आते हैं? मास का मतलब क्या है? महीना। चैत्र मास जो है मार्च से अप्रैल तक आती है और वैशाख जो है अप्रैल से मई तक, ज्येष्ठ जो है मई से जून तक, आषाढ़ क्या है? जून से जुलाई तक, श्रावण जुलाई से अप्रैल तक, भाद्रपद अप्रैल से कब तक? कब आते हैं? कब आते हैं? यहाँ क्या है? जून, जुलाई, अगस्त से और सितंबर तक अब जो महीना चलता है जो क्या है? श्रावण है। और भाद्रपद जो है सितंबर से कब तक आते हैं? अक्टूबर तक आती है। और अक्टूबर से नवंबर तक अश्विन आती है। नवंबर से दिसंबर तक कार्तिक महीना आती है। दिसंबर से जून तक फिर मार्गशीर्ष क्या है? महीना शुरू हो जाते हैं। उनके जो बीच में आती है। और जनवरी, फरवरी के बीच कौन सा आती है? पौष भी आते हैं। और कौन सा है? यह फरवरी मार्च से माघ आती है।
माघ यानी मास में बोल रही हूँ महीना, और मार्च से अप्रैल तक जो फाल्गुन महीना आती है। देखिए बच्चों, ये सारे जो हम सीख गए ये क्या है, मंथ्स हैं, यानी जनवरी फरवरी के द्वारा हम क्या है संस्कृत में, हिंदी में भी बोलते हैं और कन्नड़ में भी ऐसा ही बोलते हैं, चैत्र वैशाख ही हम बोलते हैं। समझ में आ रहे हैं ना बच्चों? इन्हीं महीनों के बारे में यहाँ हम पाठ में देखते हैं। देखिए बच्चों, कुछ ऋतुओं को हमारे पाठ में दिए हैं। ऋतु यानी सीजन्स हम कहते हैं। जो वसंत ऋतु को क्या कहते हैं, स्प्रिंग सीजन हम कहते हैं। स्प्रिंग सीजन कब से शुरू होता है, मार्च से अप्रैल तक रहती है। और जो ग्रीष्म ऋतु हम समर सीजन हम क्या कहते हैं, वही कब से कब तक रहते हैं, अप्रैल से जून तक रहते हैं। और यह जो वर्षा ऋतु जो है, वर्षा यानी राइनी सीज़न जो है, राइनी सीज़न जुलाई से अक्टूबर तक और सितंबर के बीच में भी या सितंबर एंड तक भी राइनी सीज़न हमें क्या है, रहती है। और शरद ऋतु का मतलब क्या है, ये ऑटोमन सीज़न हम कहते हैं। इनके जो समय में क्या है, अक्टूबर और नवंबर में आती है। और जो हेमंत ऋतु यानी जो सीज़न यानी प्री विंटर सीज़न हम कहते हैं, वहाँ तब क्या हो जाता है, हमें ठंड रहते हैं ना हेमंत ऋतु में। दिसंबर और जनवरी के जो मंथ्स रहते हैं वहाँ कब क्या हो जाता है, कोल्ड ज़्यादा रहते हैं। और शिशिर ऋतु जो है ये विंटर सीज़न है, जनवरी और फरवरी में क्या है, फरवरी के अंत तक विंटर सीज़न जो रहती है, फरवरी के बाद जो ख़त्म हो जाती है, इसे हम प्री विंटर कहते हैं हेमंत ऋतु को। समझ में आ रहा है ना बच्चों? ये सारे जो ऋतु है सीजन्स है, इनमें कुछ ऋतुओं को यानी एक ऋतु दो और एक ऋतुओं को इसमें हमें दिए हैं। इसीलिए मैं आपको पहले ही क्या है, आपको समझ से आने के लिए पहले ही मैं बता चुकी। अच्छा बच्चों, अब हम चलते हैं पाठ की ओर। हिंदी जो क्या है, पाठ 2 बचपन। लेखक के नाम है शिव प्रसाद सिंह जी। देखिए बच्चों, यहाँ शिव प्रसाद सिंह जी ने जो बैठे रहते हैं तब क्या हो जाता है, एक चिट्ठी शिव प्रसाद सिंह जी को आती है। उस चिट्ठी में जो संदेश थी कि यानी उसमें एक जो विषय थी क्या है कि जो लेखक जी की दादी माँ है वो गुजर चुकी है, यानी दादी माँ की डेथ हो गई है। इसी बात को यानी इस जो लेटर आने के बाद इस विषय को सुनकर शिव प्रसाद सिंह जी को क्या हो जाते हैं, यहाँ उनके जो मन है अटपटा हो जाती है। अटपटा का मतलब है बहुत ही दुख हो जाती है, किसी काम को करने के लिए मन नहीं लगता है। इसी को हम क्या कहते हैं, अटपटा कहते हैं। अब जब क्या हो जाते हैं, जो किसी के गुजर जाने के बाद हम क्या हो जाते हैं, उन्हीं के जो यादें रहते हैं उनसे हमें जो हमारे जीवन के साथ और जो गुजरे हुए लोगों के जीवन के साथ जो स्मृतियाँ रहते हैं, वही स्मृतियाँ क्या हो जाते हैं, जो हमारे आंखों के सामने आ जाते हैं, है ना। ಯಾರಾದರೂ ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ ನಮಗೆ, ಅವ್ರು ತುಂಬ ನಮಗೆ ಹತ್ತಿರದವರು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದಂಥ ನೆನಪುಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ತಾನೆ। ठीक उसी तरह यहाँ क्या है, लेखक जी को अपनी दादी माँ के जो स्मृतियाँ हैं, उनके साथ जो बीते हुए जीवन के जो स्मृतियाँ हैं, वो सब स्मृतियाँ क्या हो जाते हैं, यहाँ लेखक जी के सामने आ जाते हैं। क्या क्या है उन स्मृतियाँ में, क्या क्या लिखे हैं शिव प्रसाद सिंह जी। देखिए कमज़ोरी ही है अपनी, पर सच तो यह है कि ज़रा सी कठिनाई पड़ते बीसों गर्मी बरसात और वसंत देखने के बाद भी मेरा मन सदा नहीं तो प्रायः अनमना हो जाता है। कमज़ोरी ही अपनी, कमज़ोरी का मतलब क्या है, वीकनेस। किसके वीकनेस बता रही है यहाँ शिव प्रसाद सिंह जी के जो वीकनेस है क्या है बोल रहे हैं। यानी शिव प्रसाद सिंह जी जो हैं बहुत सारे कठिनाइयों को देखे हैं, उनके जो जीवन में बहुत सारे कठिनाइयों को यानी जो ट्रबल डेज को ಸಫರ್ किए हैं, यानी ತುಂಬ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅವರು ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ। ಆ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ರೂ ಸಹಿತ बीसों गर्मी बरसात और वसंत देखने के बाद, बीसों गर्मी यानी एक साल में एक ही गर्मी का, यानी जो मैं बोली यहाँ गर्मी का सीज़न कब होता है, यहाँ ग्रीष्म ऋतु में होते हैं, है ना। जो बीसों गर्मी, 20 का मतलब क्या है 20 ಅಂದರೆ 20 ವರ್ಷದ, एक साल में एक ही क्या है, हमें रेनी सीज़न, विंटर सीज़न और क्या है समर सीज़न आते हैं, है ना। इसी के बारे में आप बोल रहे हैं कि 20
रेनी सीजन्स, विंटर सीजन्स और क्या है समर सीज़न को देखने के बाद भी यहाँ क्या है उनको क्या कुछ क्या ಏನು ಇವ್ರಿಗೇನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಷ್ಟ ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೊಂದು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟಗಳು ಲೇಖಕರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ಆದರೆ ಅದು ಯಾವುದೂ ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉನ್ಕೋ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ क्या है मेरा मन सदा नहीं तो प्रायः ಅನ್ಮನಾಸ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳು ನನಗೆ ಕಷ್ಟ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇವಾಗ ನನಗೆ ಕಷ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅನ್ಮನಾಸ? अनमन का मतलब क्या है यहाँ? अटपटा होना यानी उदासीन होना. क्यों उदासीन हो जाते हैं यहाँ लेखक जी? मैं पहले आपको बता चुकी, क्योंकि यहाँ लेखक जी के दादी माँ जो है गुजर चुकी है. इस विषय को सुनकर यहाँ जो जीवन में लेखक के जीवन में बहुत सारे कठिनाई जो लेखक जी ने अपनी जो जीवन में देखे हैं वो कुछ भी नहीं है. इस विषय को सुनकर जो सारे कष्ट है जीवन में वो सारे कष्ट इस विषय के सामने कुछ भी नहीं है, ऐसा यहाँ बोल रहे हैं. यानी ಏನೇ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ತುಂಬಾ ನಾನು ಧೈರ್ಯದಿಂದ ಫೇಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆ ಕಷ್ಟಗಳು ನನಗೆ ಕಷ್ಟಗಳೇ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಇವರು ಏನು ಲೇಖಕರ ಅಜ್ಜಿ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ತೀರ್ಕೊಂಡಿರೋ ವಿಷಯ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ, ಕಷ್ಟ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मेरे शुभचिंतक मित्र मुँह पर मुझे प्रसन्न करने के लिए आने वाली छुट्टियों की सूचना देते हैं और पीठ पीछे मुझे कमज़ोर और ज़रा सी प्रतिकूलता से घबराने वाला कहकर मेरा मजाक उड़ाते हैं. देखिए क्या है मेरे शुभचिंतक. शुभचिंतक मतलब क्या है? वेल विशर्स. जो क्या है मित्र. मित्र का मतलब क्या है? फ्रेंड्स. जो यहाँ लेखक जी के जो शुभचिंतक मित्र यानी वेल विशर फ्रेंड्स जो रहते हैं वो क्या कहते हैं? इन्हें जो खुश करने के लिए जो हम रोते हुए बैठे तो किसी ने हमारे जो फ्रेंड्स आकर क्या कहते हैं हमारे मुंह पर प्रसन्नता यानी जो हमारे मुंह पर क्या है क्या करने के लिए हंसी लाने के लिए वो बहुत सारे प्रयास करते हैं ना, जोक्स बताते हैं, कुछ ऐसा वैसा बोल देते हैं. ऐसा बोलने से क्या हो जाता है हमारे मुंह पर खुशी आ जाती है यानी हंसी आ जाती है. ऐसा यहाँ लेखक जी के मुंह पर यहाँ जो मित्र है वेल विशर फ्रेंड्स जो है हंसी लाने के लिए क्या बोल रहे हैं? आगे आने वाले छुट्टियों की सूचना यानी जो छुट्टियाँ यानी रजा ದಿನಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. छुट्टिया का मतलब क्या है यहाँ? ಹಾಲಿಡೇಸ್. आगे आने वाले ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ರಜಾ ದಿನಗಳನ್ನು ಹೇಳಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? हम क्या हो जाते हैं कल छुट्टी है ऐसा हमें जो मैसेज आए तो मेमो आए तो हम क्या करते हैं बहुत खुशी से सारे काम को कर देते हैं ना. जो भी हम काम दिए तो कल छुट्टी है ऐसा हम क्या है भावना लेके हम क्या करते हैं बहुत खुशी से सारे काम को कर देते हैं. ठीक उसी तरह यहाँ जो आने वाले छुट्टियों के बारे में बताए तो लेखक जी थोड़ा खुश हो जाते हैं. ऐसा यहाँ उनके जो वेलविशर फ्रेंड्स है वो समझ कर क्या कर रहे हैं? लेखक जी को बोल रहे हैं, सूचना दे रहे हैं. अरे छोड़िया कुछ दिनों के बाद छुट्टियाँ आ जाते हैं ऐसा यहाँ बोल रहे हैं. और ऐसा जो लेखक के सामने ऐसा बोलते हैं हंसी लाने के लिए, लेकिन लेखक जी के पीठ पीछे का मतलब क्या है? बैक साइड ಅಂದರೆ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಲಿ. पीठ पीछे मुझे कमज़ोर और ज़रा सी प्रतिकूलता से घबराने वाला कहकर. देखिए कमज़ोर क्या है? ये बहुत ही वीक पर्सन है. कौन? लेखक जी बहुत ही वीक पर्सन है. कौन बोल रहे हैं यहाँ? लेखक जी के जो शुभचिंतक मित्र यानी वेलविशर फ्रेंड्स जो है उनके सामने कुछ बोल के हंसी लाने के लिए उनके पीछे जाकर क्या बोल रहे हैं? ये बहुत ही वीक पर्सन है. और ये क्या कर रहा है? ज़रा सी प्रतिकूलता का मतलब क्या है? अनफेवर. प्रतिकूलता का मतलब क्या है? अनफेवर का मतलब क्या है कि जो ಸ್ವಲ್ಪನಾದರೂ ಏನಾದರೂ ಕಷ್ಟ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಸಣ್ಣದೇನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸಿಗೆ ದುಃಖ ಆಗೋಂಥ ವಿಷಯಗಳನ್ನು ಕೇಳಿಬಿಟ್ರೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ? ತುಂಬ ಮೂಡ್ ಆಫ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಆ ಥರ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಜರಾಸಿ ಪ್ರತಿಕೂಲತಾ ಸೆ ಘಬರಾನೆ ವಾಲ ಕೈಕರ್ ಮೇರಾ ಮಜಾಕ್ ಉಡಾತೆ ಹೇ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ರ್ಯಾಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಪ್ಪ ನೀನು ಸಣ್ಣದೇನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ದುಃಖದ ವಿಷಯ ಬಂದ್ರೂ ನೀನೇನು ಮಾಡ್ತೀಯಾ?
ತುಂಬಾ ತಲೆ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಬಿದ್ದೋರ ಥರ ಕುತ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹಿಂದಿಂದೆ ಇವ್ರನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ರ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರವರೇ ಸೇರಿಕೊಂಡು. ಇವ್ರು ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹಿಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಸ್ದ ಹಾಗೆ ಅವರಿಂದ ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ನು ತುಂಬ ವೀಕ್ ಇದ್ದಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಏನಾದರೂ ದುಃಖದ ವಿಷಯ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ಅವಳೇ ಕಲ್ಲೇ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದೋರ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಲೇಖಕರನ್ನು ಆಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. देखिए मैं सोचता हूँ अच्छा अब कभी उन बातों को ना सोचूंगा. देखिए क्या बोल रहे हैं यह लेखक जी, उन बातों को कभी यानी यहाँ दुख भरी बातों को कभी नहीं सोचूंगा. और यहाँ जो शुभमित्र फ्रेंड्स हैं उनके बारे में कुछ नहीं सोचना चाहिए, ऐसा यहाँ बोल रहे हैं. ठीक है जाने दो, सोचने से क्या होता है, होता ही क्या है सोचने से. यानी जो गुज़र उनके बारे में यानी फ्रेंड्स जो कुछ भी बोले उनके बारे में सोचे तो क्या मिलता है, कुछ नहीं मिलता है ना, छोड़ो, ऐसा यहाँ बोल रहे हैं. होता ही क्या है, पर बरबस मेरी आंखों के सामने शरद की शीत किरणों के समान स्वच्छ शीतल किसी की धुंधली छाया ना चुटती है. पर बरबस यानी यहाँ क्या बोल रहे हैं, अचानक. बरबस का मतलब क्या है, अचानक. हमें ना चाहते हुए भी यहाँ जो लेखक जी को ना चाहते हुए भी यहाँ जो मेरी आंखों के सामने, यहाँ लेखक जी के आंखों के सामने क्या आ जाते हैं, शरद की शीत किरणों के जैसे. शरद ऋतु को मैं बोली, देखिए ऑटमन सीज़न यानी अक्टूबर से नवंबर तक आते हैं शरद सीज़न. इसमें क्या हो जाते हैं, थोड़ी क्या है गर्मी, यहाँ जो सूरज की किरण तेज होती है लेकिन ज़्यादा हमें गर्मी नहीं होती. धूप लगती है लेकिन गर्मी नहीं होती. ಅಂದರೆ ಬಿಸಿಲು ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಬರೋವಂಥ ಗಾಳಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ತಣ್ಣಗಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶರದ್ ಋತುವಲ್ಲಿ ಬರೋವಂಥ ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಹೇಗಿರುತ್ತೋ ಆ ಥರ ಇವರಿಗೆ ನೆನಪುಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು ನೆನಪು ಬರುತ್ತೆ, शीत किरणों के समान स्वच्छ शीतल किसी की धुंधली छाया ನಾ ಚುಟ್ತಿ ಹೇ. ಸ್ವಚ್ಛ ಶೀತಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅದು ಶರದ್ ಋತುವಲ್ಲಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಬಿಸಿಲಿರುತ್ತೆ, ಬಟ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಗಾಳಿ ತುಂಬ ತಣ್ಣಗೆ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬ ಸೆಕೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಗಾಳಿ ತಣ್ಣಗೆ ಬೀಸುತ್ತೋ ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಅಜ್ಜಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರ ನೆನಪುಗಳು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಥರ ಲೇಖಕರ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ದುಂದುಲಿಸಿ ಛಾಯ. ದುಂದುಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ನೀಟಾಗಿರೋದಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಣಿಸುತ್ತಲ್ಲ ಆ ಥರ ಒಂದು ಛಾಯೆ, ಮಂಜು ಮುಸುಕಿರೋವಂಥ ಛಾಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ಥರ ಅವರ ಒಂದು ಪ್ರತಿಬಿಂಬ, ಅವರ ಅಜ್ಜಿಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ನಾ ಚುಟ್ತಿ ಅಂದರೆ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಅವ್ರ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಏನು ತುಂಬ ನೆನಪುಗಳು ಇದೆ ಅವ್ರ ಅಜ್ಜಿದು. ಒಂದು यहाँ क्या है कि जो हमारे ग्रैंड पेरेंट्स जो रहते हैं, हमारे भी ग्रैंड पेरेंट्स है, जो मेरी भी है ग्रैंड पेरेंट्स, आपके भी ग्रैंड पेरेंट्स रहते हैं. ग्रैंड पेरेंट्स क्या करते हैं, अपने जो पोतों को, ग्रैंड चिल्ड्रन को बहुत प्यार करते हैं. बहुत क्या प्यार करते हैं ना. आपके जो ग्रैंड पेरेंट्स हैं वो क्या करते हैं, जो हमारे माता पिता कुछ भी आपको डांटने के लिए या मारने के लिए, पीटने के लिए आए तो क्या करते हैं, हमें मारने के लिए, पीटने के लिए छोड़ते हैं क्या, नहीं छोड़ते हैं. और डांटने के लिए भी नहीं छोड़ते हैं. वो क्या कर देते हैं, फिर उल्टे क्या कर देते हैं, इसके बदल में अपनी जो अपने माता पिता रहते हैं उनको ही क्या कर देते हैं, डांटते हैं, है ना. ऐसा ही हमारे ग्रैंड पेरेंट्स बहुत क्या है, अपने पोतों को प्यार करते हैं. सभी के ग्रैंड पेरेंट्स ऐसा ही करते हैं. यहाँ लेखक जी को जो अपनी दादी माँ है उनकी तरफ बहुत प्यार थी, और जो दादी माँ को भी लेखक की तरफ बहुत प्यार थे. वो बाहर से कठोर से बात करते थे लेकिन अंदर बहुत सारी प्यार को छिपी रहती थी दादी माँ अपनी जो पोतों के द्वारा. पोतों को बहुत प्यार करते थे यहाँ दादी माँ, ऐसा यहाँ बोल रहे हैं. उनकी जो छाया आती है, क्या क्या जो स्मृतियाँ हैं यहाँ लेखक जी बोल रहे हैं, देखते हैं. मुझे लगता है जैसे क्वार के दिन आ गए हैं. देखिए क्वार का मतलब क्या है, यहाँ अश्विन महीना. अश्विन महीना को हम क्या कहते हैं, क्वार के दिन कहते हैं. क्वार के दिन का मतलब क्या है, क्वार के दिन का मतलब क्या है, अश्विन महीना. अश्विन महीना जो है
उसे हम क्या कहते हैं, क्वार के दिन कहते हैं। यानी जो क्वार के दिन क्या हो जाता है, बहुत सारे यहाँ बारिश होकर रुक जाते हैं, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಮಳೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ। जब क्या हो जाते हैं देखिए, जब दूर के क्वार के दिन आ गए हैं, मेरे गांव के चारों ओर पानी ही पानी हिलारे रह रहा है। देखिए गांव के यानी जहाँ लेखक जी अपने गांव के बारे में बता रहे हैं, उनके गांव में क्वार के दिन आ गए हैं। सारे जो जगह पर जो सराउंडेड क्या हो गए, यहाँ बारिश आकर रुक गए हैं और बारिश के जो पानी है पूरा जो गांव में क्या है वह यहाँ वहाँ रुक कर क्या हो रहे हैं, हिलारे रह रहे हैं। यानी यहाँ एक जो है पॉन्ड रहते हैं, पॉन्ड में भी बारिश के जो पानी रहते हैं वो क्या है, ಜಮ್ ಜಾತೆ है ना। ಅಂದರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೊಳಗಳು ಇದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶಗಳು ಇತ್ತು ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಲ್ಲೇ ಮಳೆ ಬಂದಾಗ ನೀರು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಹೌದಾ। ಇಲ್ಲೂ ಸಹಿತ ರೋಡು ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರ ತಗ್ಗು ಇರೋ ತಗ್ಗಿರೋ ರೋಡ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಗುಂಡಿಗಳಿದ್ವು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ ತಾನೇ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। गाँव के चारों ओर पानी ही पानी हिला ले रहे हैं, यानी बारिश होने के बाद क्या हो जाता है, हम कभी यहाँ वहाँ कहीं पर देखें तो क्या नज़र आते हैं हमें, पानी ही पानी जो क्या है धरती पर नज़र आती है, ऐसा यहाँ बोल रहे हैं। दूर के सिवान से बहकर आए हुए मोता और साई की अधगली घासें, दूर के सिवान से, सिवान का मतलब क्या है यहाँ, बॉर्डर। सिवान का मतलब क्या है, बॉर्डर यानी सीमा या बॉर्डर। ऐसा यहाँ बोल रहे हैं कि जो क्या हो जाता है यूजुअली, जो बारिश के ऋतुओं में ज़ोर से बारिश आए तो क्या है, एक तरफ से जो गिरे हुए जो क्या है चीज़ें रहते हैं, घास जो गिरे हुए पत्ते, छोटे छोटे जो लकड़ियाँ, ये सारे क्या हो जाते हैं बारिश के पानी के साथ क्या है आकर दूसरी ओर क्या हो जाते हैं, जमा हो जाते हैं, है ना। ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಕಡೆ ಬಿದ್ದಿರುವಂತಹ ಎಲೆಗಳು, ಉದುರಿರುವಂಥ ಎಲೆಗಳು, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಏನು ಕಟ್ಟಿಗೆಗಳಿರುತ್ತೆ, ಮರದ ಪೀಸ್ಗಳು, ಅದು ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಹುಲ್ಲುಗಳು, ಇದೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಜೋರ ಮಳೆ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಒಂದು ಕಡೆ ಇದ್ದಂಥದ್ದು ಏನಾಗುತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ। उसी तरह यहाँ बोल रहे हैं कि दूर के सिवान से यानी दूसरी जो बॉर्डर के दूसरी गांव से या बाहर के गांव के बाहर से जो आए हुए बहकर यानी ಅಂದರೆ ಫ್ಲೋ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರೋಂತಹ आए हुए मोता और साई की अधगली घासें। मोता और साई का अधगली का घासे का मतलब क्या है, ये भी एक क्या है, घास है। ये घास का मतलब क्या है, ಹುಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಎತ್ತರ ಹುಲ್ಲು ಬೆಳೆದಿರುತ್ತಲ್ವಾ, ये क्या हो जाता है जब ज़ोर से बारिश हो जाए तो ये अपनी जो क्या है रूट से ही क्या आ जाते हैं, निकल आते हैं। वैसा ही निकल कर ये क्या है, ये घासें आए हैं दूर से सिवान से बहकर, यानी दूर के गांव के जो बॉर्डर से दूसरी गांव से यहाँ आए हैं, फ्लो होकर यानी क्या है बहकर आए हैं। गेवूर और बनप्याज की बड़े तथा नाना प्रकार की बरसाती घासें। देखिए क्या बोल रहे हैं यहाँ गेवूर और बनप्याज ये भी एक तरह की घास है। ये क्या है, ये बरसाती घास है। बरसाती घास यानी जो बरसाती के समय में जो उगे हुए यानी जो अपने आप ही क्या हो जाते हैं, ये क्या हो जाते हैं, ಉಗ್ತೆ हैं, अपने आप ही ಉಗ್ते हैं। ಅಂದರೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಬೆಳೆದಂಥ ಹುಲ್ಲುಗಳು ಏನಿರುತ್ತೆ, ಈ ಎಲ್ಲ ಹುಲ್ಲುಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಜೋರಾಗಿ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ಬಂದು ತೇಲ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಘಾಸೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರಕ್ಕೆ ಬರಸಾತಿ ಘಾಸೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುವಂಥ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಲ್ಲುಗಳೇನಿರುತ್ತೆ ಅದೆಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳು ಇರುತ್ತೆ ಆ ಹುಲ್ಲುಗಳಲ್ಲಿ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ। ಆ ಎಲ್ಲ ಹುಲ್ಲುಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಅಥವಾ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಹರ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ ಮಳೆ ನೀರಿನಲ್ಲಿ। क्या है, सूरज की घासों के बीज सूरज की गर्मी में खौलते हुए पानी में सड़कर एक विचित्र गंध छोड़ रहे हैं। देखिए दूसरे सीमा से जो आए हुए जो बरसाती घासें जो हैं वो सारे क्या हो गए हैं एक तरफ, यानी जो यहाँ हम लेते हैं कि लेखक जी के जो गांव में एक पॉन्ड है, उस पॉन्ड का मतलब क्या है, ಸಣ್ಣದಾಗಿ ಒಂದು ಕೊಳ ಇರುತ್ತೆ, ಈಜು ಕೊಳ ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ವ, ಸಣ್ಣ ಅದನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಈಜ್ತಾನೂ ಇದ್ರು ಇವರು।
जो स्मॉल से जो पॉन्ड रहते हैं उस पॉन्ड में क्या हो जाते हैं, यहाँ दूसरी सीमा से आए हुए घासे जो है वो सारे घासे उसमें जाकर जमा हो गए हैं ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ದೂರದಿಂದ ಬಂದಿರೋಂಥ ಎಲ್ಲ ಹುಳುಗಳು ಆ ಸಣ್ಣ ಪಾಂಡ್ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಸೇರ್ಕೊಂಡು ಏನಾಗ್ತಿದೆ, ವಿಚಿತ್ರ ಗಂಧಕೋ ಚೋಡ್ ರಹೆ ಹೇ. ವಿಚಿತ್ರ ಗಂಧ ಯಾನಿ ಬ್ಯಾಡ್ ಸ್ಮೆಲ್ ಅಂತಂದರೆ ಅದೆಲ್ಲ ಬಂದು ಸೇರ್ಕೊಂಡಿದೆ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತಾ ಅದರಿಂದ? ಇಲ್ಲ ತಾನೇ. ತುಂಬ ದಿವಸ ಸಡ್ಕರ್ ಬೋಲ್ ರೇ ಯಹಾ ವಿಚಿತ್ರ ಗಂಧ. ಸಡ್ಕರ್ का मतलब ಅಂದರೆ ಕೊಳೆತು ಹೋಗಿಬಿಡುತ್ತೆ. ತುಂಬ ದಿವಸ ಏನೇ ವಸ್ತುನೂ ಅಥವಾ ಕೆಡೋ ಅಂಥ ವಸ್ತುಗಳು ತುಂಬ ದಿವಸ ಅಥವಾ ಎಂಥ ವಸ್ತುನೇ ಆಗಲಿ ನೀರಲ್ಲಿ ತುಂಬ ದಿವಸ ಬಿಟ್ಟರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂಥರ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಬ್ಯಾಡ್ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತಲ್ವ ನೀರಿನಿಂದ, ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಪಾಚಿ ಕಟ್ಟಿದಾಗ ಆಗೋದು ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಆಗುತ್ತಲ್ವ. ಅದೇ ಥರನೇ ಈ ಹುಳುಗಳೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನಾಗಿದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಪಾಚಿ ಕಟ್ಟಂಗೆ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಸಡ್ಕರ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕೊಳೆತು ಹೋಗಿರೋವಂಥ ಸ್ಮೆಲ್ಲು. ವಿಚಿತ್ರ ಗಂಧ ಅಂದರೆ ಕೊಳೆತಿರೋಂಥ, ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅದು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಸ್ಮೆಲ್ಲು, ಆ ಥರ ಬ್ಯಾಡ್ ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ವಿಚಿತ್ರ ಗಂಧ ಭ ರಹಿ ಹೇ. विचित्र गंध को छोड़ रहे हैं. रास्तों में कीचड़ सूख गया है. देखिए क्या है, रास्तों में जो कीचड़ है, कीचड़ का मतलब क्या है, ಕೆಸರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. क्या हो गए यहाँ, सूख गए ಅಂದರೆ ಡ್ರೈ ಆಗೋದು. ಅಂದರೆ ಏನು, ಮಳೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋ ಟೈಮಿಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವಾಗ, ಹೌದಾ. ಮಳೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದೆ, ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು यानी सूर्य के जो किरण रहते हो बहुत ही जो क्या हो जाते हैं, थोड़ी सी भूमि पर गिरते हैं. थोड़ी का मतलब क्या है, बहुत ज़ोर से नहीं, क्या है यहाँ गिरते नहीं है. सूरज की किरण थोड़ी सी गिरते हैं, उस किरणों से क्या हो जाए, यहाँ ये सूख गए हैं. जो बारिश के आए हुए, बारिश से जमा हुए जो कीचड़ है वो सूख गए ಅಂದರೆ ಒಣಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. गांव के लड़के किनारों पर जाग भरे जलाशयों में धमाके से कूद रहे हैं. मैं बोली ना, यहाँ जो तालाब यानी पॉन्ड का मतलब क्या है, तालाब. एक तालाब में क्या, वही जो लेखक के गांव में एक तालाब है, उस तालाब में क्या हो गए हैं, पानी जमा हो गए बारिश के. और यहाँ जो अधकली घासे, वो सारे जो बारिशी घासे जो है वो सारे उसमें जमा होकर विचित्र गंध को छोड़ रहे हैं. इसी पानी में क्या कर रहे हैं, यहाँ जो लड़के हैं, गांव के जो लड़के हैं वो सारे जाकर उसमें क्या कर रहे हैं, डूब कर नहा रहे हैं, यानी स्विम कर रहे हैं, ऐसा यहाँ बोल रहे हैं. अपने अपने मौसम की अपनी अपनी बातें होती है. देखिए यहाँ बोल रहे हैं अपने अपने मौसम की मतलब क्या है, ಮೌಸಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಸೀಸನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದೊಂದು ಕಾಲದ್ದು ಏನಿರುತ್ತೆ ಅದರದ್ದೇ ಆದಂತಹ ವಿಶೇಷತೆ ಇರುತ್ತೆ. जो अपने अपने मौसम के अपने अपने बातें रहते हैं ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಸೀಸನಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಇರುತ್ತಲ್ವಾ. ಇವಾಗ ಸಮ್ಮರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಸಿಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಹಣ್ಣುಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಮಾವಿನ ಹಣ್ಣುಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ನೇರಳೆ ಹಣ್ಣುಗಳು ಸಿಗುತ್ತೆ. ಇದೇ ಥರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸೀಸನಲ್ಲಿ, ಒಂದೊಂದು ಸೀಸನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದೊಂದು ಹಣ್ಣುಗಳು, ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ತಿಂಡಿಗಳು ಎಲ್ಲ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರಲ್ವ. ಅದರದ್ದೇ ಒಂದೊಂದೇ ಕಾಲದ್ದು ಒಂದೊಂದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿ ವಿಶೇಷತೆಗಳು ಇರುತ್ತೆ. जो आषाढ़ में आम और जामुन ना मिले. देखिए आषाढ़ मास में मैं बोली, देखिए यहाँ जो बोले आषाढ़ मास कब तक है, कब से, जून से जुलाई तक जो रहते हैं महीना, वो क्या हो जाता है, आषाढ़ महीना हो जाते हैं. और आषाढ़ में क्या मिलते हैं, यहाँ क्या बोल रहे हैं, आषाढ़ के महीने में क्या हो जाए, यहाँ क्या नहीं मिल रहे हैं मौसम की. आषाढ़ के महीने में आम और जामुन ना मिले. आम का मतलब मैं बोली ने ಏನಂತ ಹೇಳಿದೆ ನಾನು, मैं बोली ना आपको आम और जामुन, ಅದೇ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಮತ್ತು ನೇರಳೆ ಹಣ್ಣುಗಳು ಸಿಗದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಯಾವ ತಿಂಗಳಲ್ಲಿ, ಆಷಾಢದ ದಿನಗಳಲ್ಲಿ. कब आते हैं वो, आषाढ़ मास, जून और जुलाई में हमें मैंगो और जो क्या है, ಇಲ್ಲಿ ನೇರಳೆ ಹಣ್ಣುಗಳು ನಮಗೆ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಚಿಂತಾ ನಹಿ, ನನಗೆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ಅಘನ್ ಮೇ ಚಿವುಡಾ ಔರ್ ಗುಡ್ ನಾ ಮಿಲೆ. ಅಘನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ್ ಅಂತ ಅರ್ಥ. ನೋಡ್ರಿ ಅಘನ್ ಅಂದರೆ ಏನು, ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ್. अगहन का महीना, अगहन का महीना का मतलब क्या है, मार्गशीर्ष. मैं बोली ना यहाँ मार्गशीर्ष जो कब आते हैं, दिसंबर और
कब आते हैं? जनवरी के जो माह के बीच आते हैं। इसीलिए मैं पहले ही आपको यहाँ महीना और क्या है सीज़न के यानी ऋतुओं के बारे में बताई। देखिए मार्गशीर्ष के जो अगहन के दिनों में हमें चिवड़ा और गुड़ ना मिले। चिवड़ा और गुड़ का मतलब क्या है? चिवड़ा का मतलब ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವಲಕ್ಕಿ, ಹುರಿದು ಅಥವಾ ಒಗ್ಗರಣೆ ಹಾಕಿರೋ ಏನಾದರೂ ಅವಲಕ್ಕಿ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ನ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ತಿಂತೀವಲ್ವ, ಆ ಅವಲಕ್ಕಿ ಮತ್ತು ಗುಡ್ ಅಂದರೆ ಬೆಲ್ಲ ಇದೆರಡನ್ನು ಸೇರಿಸಿ ಸಹಿತ ತಿಂತಾರೆ. ಅವಲಕ್ಕಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ಲನೂ ಸೇರಿಸಿ ತಿಂತಾರೆ, ಅಥವಾ ಅದರಿಂದ ಸ್ಪೈಸಿ ಐಟಮ್ ಸಹಿತ ಒಗ್ಗರಣೆ ಹಾಕಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಅದು ನಮಗೆ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ದುಃಖ ನಹಿ ಹೇ, ದುಃಖ ಇಲ್ಲ. चैत के दिनों में लाई के साथ गुड़ की पट्टी ना मिले. चैत के दिन ಹೇಳಿದ್ನಲ್ವಾ, ಚೈತ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಚೈತ್ರದ ದಿನಗಳು ಅಂತ ಅಂದರೆ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ? ಅದು ಮಾರ್ಚ್ ಮತ್ತು ಏಪ್ರಿಲಲ್ಲಿ ಗುಡ್ಕಿ ಪಟ್ಟಿ ನಾಮಿಲೆ ಯಾನಿ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರೇ ಹೇ. ಗುಡ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಜಾಗ್ರಿ ಅಂದರೆ ಬೆಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಲಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಮಂಡಕ್ಕಿ ತಿಂತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಲಾಯಿ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಐಟಮ್ ಇದು ಲಾಯಿ ಮತ್ತು ಗುಡ್ಕಿ ಪಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಎಳ್ಳುಗಳಿರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒದ್ಬಿಟ್ಟು ಸಣ್ಣಕ್ಕೊಂದು ಮಿಠಾಯಿ, ಸ್ಕ್ವೇರ್ ಶೇಪಲ್ಲಿ ಮಿಠಾಯಿ ನೀವು ತಿಂತೀರಲ್ವ, ಕೊಬ್ಬರಿ ಮಿಠಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಥವಾ ಶೇಂಗಾ ಮಿಠಾಯಿ ಅಂತ ತಿಂತೀರಲ್ವ, ಅದರಿಂದ ಅದೇ ಥರದ್ದು ಒಂದು ಎಳ್ಳಿನ ಥರ ಮಿಠಾಯಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಗುಡ್ಕಿ ಪಟ್ಟಿ ಅಂತ ಅದರಲ್ಲೂ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಮಂಡಕ್ಕಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಮಂಡಕ್ಕಿ ಉಂಡೆ ಅಂತ ತಿಂದಿದ್ರಲ್ವ ನೀವು, ಅದು ಉಂಡೆ ಶೇಪಲ್ಲಿ ಸಣ್ಣಕ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಅದನ್ನೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸಣ್ಣಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತಾರೆ ಬೆಲ್ಲದ ಜೊತೆಗೆ. ಇದು ಲೇಖಕರ ಊರಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವಿಶೇಷತೆ. ಇದು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಸೀಸನಲ್ಲಿ ಇದು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮಗೆ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಪಟ್ಟಿ ನಾಮಿಲೆ ಅಫ್ಸೋಸ್ ನಹಿ, ನಮಗೇನು ಬೇಜಾರಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಕ್ವಾರ್ ಕೆ ದಿನೋ ಮೇ ಇಸ್ ಗಂಧಪೂರ್ಣ ಜಾಗ್ಬರೆ ಜಲ ಮೇ ಕೂದ್ನಾ ನಾ ಹೋತೋ ಬಡಾ ಬುರಾ ಮಾಲೂಮ್ ಹೋತಾ ಹೇ. ಇದಕ್ಕೆ ಆದರೆ ಇದು ಯಾವುದೂ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ನಮಗೆ ಯಾವ್ಯಾವ ದಿವಸದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾವ್ಯಾವ ದಿವಸದಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಮತ್ತು ಯಾವ ಹಣ್ಣು ನೇರಳೆ ಹಣ್ಣು ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಅಘಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಯಾವುದಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು, ಮಾರ್ಗಶಿರ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನು ಸಿಗದೇ ಇದ್ದರೂ ಅವಲಕ್ಕಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ಲ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಸಿಗದೇ ಇದ್ದರೆ ಮಂಡಕ್ಕಿ ಉಂಡೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಬೆಲ್ಲದಿಂದ, ಅದು ಮತ್ತು ಅದರಿಂದ ಮಾಡಿರೋಂಥ ಪಟ್ಟಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಿಠಾಯಿಗಳು ನಮಗೆ ಸಿಗದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕ್ವಾರ್ಕೆ ದಿನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಳೆಗಾಲ ಮುಗಿದಿರೋಂಥ ಇಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಶ್ವಿನಿ ಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಅದು ಕ್ವಾರ್ಕೆ ದಿನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ. ಆವಾಗ ನಮಗೇನು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದಕ್ಕಿನ ಅಶ್ವಿನ್ ಮಹಿನಾ ಜೋ ಈ ಜಾಗ್ಬರಿ जो जलाशय में ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತಾಲಾಬ್ रहते हैं उनमें जो ಸ್ನಾನ ನಹಿ ಕಿಯೇ ತೋ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದು ಜಾಗ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ನೊರೆ ಅಂತಲೂ ತಗೋಬೋದು, ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಇದು ಎಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಕೊಳ್ತಿರುತ್ತಲ್ವ, ಇದು ಎಲ್ಲ ಏನು ಮಣ್ಣೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಈ ಎಲೆ ಏನು ಹಸಿರು ಹುಲ್ಲುಗಳೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಂಡದು ಕೊಳೆತು ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಿರುತ್ತಲ್ವ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ನೊರೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಆ ಥರ ನೀರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸ್ನಾನ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಕೂದಲ ನಾ ಹೋತೋ ಬಡಾ ಬುರ ಮಾಲೂಮ್ ಹೋತಾ. ನೋಡಿರಿ, ಇದು ಯಾವುದು ತಿನ್ನದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಆಯಾ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನೇನು ಐಟಮ್ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಬರುತ್ತೋ ಅದು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಕ್ವಾರ್ಕೆ ದಿನದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಶ್ವಿನಿ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಇದು ತುಂಬ ಕೆಟ್ಟು ವಾಸನೆ ಬರ್ತಾ ಇರೋಂಥ ಆ ಜಲಾಶಯದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರದೇ ಇದ್ದರೆ ಏನೋ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೇ ಭೀತರ್ ಹುಡಕ್ ರಹಾತ ಅಂದರೆ ಇವರು ಸಹಿತ ಏನು ಅಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ದೋ ಏಕ್ ದಿನ ಹಿ ತೋ ಕೂದ್ ಸಕಾತ. ಅದಕ್ಕೆ ದೋ ಏಕ್ ದಿನ ಅಂದರೆ 1-2 ದಿವಸನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಹೋಗಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು. नहा धोकर बीमार हो गया. देखिए 1-2 दिन में क्या है, कूद कर आए थे, स्नान करके आए थे, लेकिन उन 2-1 दिन में ही क्या हो गए, यहाँ लेखक जी को बुखार पड़ गया ಅಂದರೆ ಹುಷಾರಿಲ್ದಾಗ ಆಗಿಬಿಡ್ತು. ಹಲ್ಕಿ ಬಿಮಾರಿ ನಾ ಜಾನೆ ಕ್ಯೂ ಮುಜೆ ಅಚ್ಚಿ ಲಗ್ತಿ ಹೇ. ಹಲ್ಕಿ ಬಿಮಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಣ್ಣದಾಗಿ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಲೈಟಾಗಿ ಬಂದಿರುತ್ತೆ. ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋದು ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ತು ಲೈಟಾಗಿ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಜೆ ಅಚ್ಚಿ ಲಗ್ತಿ ಹೇ ಅಂದರೆ ಅದು ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತಂತೆ. ನೋಡ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪ ಹುಷಾರಿಲ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅದು. ಥೋಡಾ ಜ್ವರ ಹೋ, ಥೋಡಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ವರ ಇರಬೇಕಂತೆ ಇವ್ರಿಗೆ, ಲೇಖಕರಿಗೆ ಏನೇನು ಇರಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಸರ್ಮೆ
साधारण दर्द और खाने के लिए दिन भर नींबू और ಸಾಬು. देखिए सर में साधारण दर्द ಅಂದರೆ ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ತಲೆನೋವು ಇರಬೇಕು ನಮಗೆ. ಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ದಿನ ಭರ್ ಅಂದರೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ದಿವಸ ಏನು ಸಿಗಬೇಕು ನಮಗೆ ನಿಂಬು और ಸಾಬು ಅಂದರೆ ಸಾಬುದಾನದಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ಒಂದು ಏನು ಡಿಶಸ್ಸು ಕೊಡ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಬೆಲ್ಲ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅದರದ್ದು ಇದನ್ನು ಪಾಯಸ ಅಂತ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಅದರಿಂದ ಮಾಡಿರೋಂಥ ಕೆಲವೊಂದು ಐಟಮ್ಗಳನ್ನು ನಮಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇವಾಗಿನ ಇದರಲ್ಲೆಲ್ಲ ಅದು ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲೋ ಒಬ್ಬರು ನಡೆಸ್ತಾರೆ ಅದನ್ನು. ನಿಂಬು ಅಂದರೆ ನಿಂಬೆಹಣ್ಣಿನಿಂದ ಮಾಡಿರೋಂತಹ ಜ್ಯೂಸ್, ಇದನ್ನು ನಿಂಬೆಹಣ್ಣಿಂದು ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಅದೆಲ್ಲ ಹೋಗೋದಕ್ಕಂತೇಳಿ ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಕೊಡ್ತಾರೆ ಒಂದು ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳು ಹೊಂದಿರುತ್ತೆ ಅಂತ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಇದ್ದರೆ ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಅಂತ. ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ वैसा ही हम करते हैं ना, लाइट से जो बीमारी हमें भी पड़ गए हैं, ऐसा हम क्या करते हैं, ढोंग करते हैं यानी नाटक करते हैं. क्यों नाटक करते हैं? क्योंकि हम ऐसा करें तो क्या स्कूल जाने के लिए हमारे जो पेरेंट्स रहते हैं वो अलाउ नहीं करते, क्योंकि हमारे जो तबीयत है बहुत भूखा रहती है और हमें खाने के लिए हम मनपसंद चीज़ों को क्या करते हैं ला के दे देते हैं, है ना. ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ಕೂಲ್ಗೂ ಕಳಿಸೋದಿಲ್ಲ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ನಮ್ಗೆ ಏನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟನೋ ಎಲ್ಲ ತಗೊಂಬಂದು ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಅದಕ್ಕಂತಾನೆ ಕೆಲವೊಬ್ರು ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಆ ಥರ ಮಾಡಬಾರ್ದು. यह लेखक जी बोल रहे हैं ऐसा थोड़ी बीमारी आने पर इसे यहाँ इन्हें यानी लेखक जी को बहुत खुश हो जाती. लेकिन इस बार ऐसी चीज़ नहीं थी, ज्वर जो चढ़ा तो चढ़ता ही गया. लेकिन इस बार क्या हो गई, यहाँ लेखक जी को ज्वर जो चढ़ा था यानी जो लेखक जी को ज्वर आए थे वो क्या हो गए, बहुत ज़्यादा होने लगी, कम नहीं होता है. स्वर जो चढ़ा था वो ज़्यादा ही होने लगा. रज़ाई पर रज़ाई और उतरा रात 12 बजे के बाद. ರಜಾಯಿ ಪರ್ ರಜಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೆಡ್ಶೀಟ್ ಮೇಲೆ ಬೆಡ್ಶೀಟ್ ಹೊಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲೇ ಮಲ್ಕೊಂಡು ಹತ್ರನೇ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಎದ್ದು ಅಡ್ಡಾಡೋದಕ್ಕೂ ಆಗ್ತಾ ಇರಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಜ್ವರ ಮತ್ತು ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಲೇಖಕರಿಗೆ. ಉತ್ತರ ರಾತ್ 12 बजे यानी कब उतरता है ये ज्वर, कब तबीयत ठीक हो जाता है लेखक जी के, जो रात 12 बजे ಅಂದರೆ ನೈಟ್ 12 o'clockಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಲೈಟಾಗಿ ಆರಾಮಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. दिन में मैं चादर लपेटे सोया था. देखिए दिन में यानी ಡೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚಾದರ್ ಲಪೇಟೆ ಸೋಯಾತ ಅಂದರೆ ಬೆಡ್ಶೀಟ್ ಹೊಚ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು. ಲಪೇಟಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮೈ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾನೇನು ಮಾಡಿದ್ದೆ, ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. दादी माँ आई शायद नहा कर आई थी. यहाँ देखिए कब किसके एंट्री होते हैं, यहाँ दादी माँ के. जो दादी माँ यहाँ जो अपने जो पोता है कौन है, यहाँ शिव प्रसाद सिंह जी को देखने के लिए कौन आती है, दादी माँ आती है. शायद नहा कर आई थी, ಅವರು ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನಹಾನಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಏಕೆ ಬಾತ್ ಯಾನಿ ಸ್ನಾನ ಮಾಡೋದು. उसी झाग वाले जल में, उसी झाग वाले यानी यहाँ बोल रहे हैं किस झाग वाले जल में, यहाँ लेखक जी जाकर कूदकर यानी स्नान करके बीमार होके आए हैं. उसी झाग भरे जल में यहाँ दादी माँ भी जाके क्या किए हैं, स्नान करके आए हैं. पतले दुबले स्नेह सने शरीर पर सफ़ेद किनारीहीन ಧೋತಿ. ಪತ್ಲೆ ದುಬ್ಲೆ ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ತೆಳ್ಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪಗಿದ್ರು ದಾದಿಮಾ ನೋಡೋದಕ್ಕೆ. ಸ್ನೇಹ ಸನೆ ಶರೀರ್ ಪರ್ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ನೇಹ ಸನೆ ಶರೀರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತುಂಬ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಒಂದು ಶರೀರ ಹೊಂದಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. ಸಫೇದ್ ಕಿನಾರಿಹೀನ್ ಧೋತಿ. ಸಫೇದ್ ಅಂದರೆ ವೈಟ್, ಕಿನಾರಿಹೀನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಾರ್ಡರ್ಲೆಸ್ ಅಂದರೆ ನಾವು ಸಾಡಿಗಳು ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಬಾರ್ಡರ್ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕಿನಾರಿಹೀನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಧೋತಿ. सन से सफ़ेद बालों के सिरों पर सदिया टपके हुए जल की शीतलता. देखिए सन से सफ़ेद बालों के सिरों पे ಅಂದರೆ सनसे ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೆದರ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಕೂದಲು. वो ठीक तरह से क्या है, जो बड़े लोग रहते हैं वो ठीक तरह से रेडी नहीं होते. कुछ लोग जो गांव में रहते हैं वो भी ऐसा बाल बिचर के एकदम हम जो क्या है हमारे सिर को धोते हैं तो क्या हो जाता है, ऐसा ही बाल बिखर के आते हैं ना, उसी को यहाँ बोल रहे हैं. ಕೆದರ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಕೂದಲು. सफ़ेद ಎಂಥ ಕೂದಲು, ವೈಟ್ ಕೂದಲು. किनारे सिरों पर सद्यः टपके हुए जल रहे थे. ಜಲ್ ಕಿ ಶೀತಲತಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ತಲೆಯಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ನೀರು इलिता ಇದೆ. टपक रहे हैं, थोड़ी एक बूंद पानी क्या हो रहे हैं, दादी माँ के सर से जो बालों से नीचे यानी
जो क्या है नीचे गिर रहे हैं ऐसा यहाँ बोल रहे हैं। जो ಬಿನಾ ರೆಡಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ರೆಡಿ ಆಗದಲೇ ಸುಮ್ಮನೆ ಕೂದಲು ಹಾಗೆ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ರೀತಿ ಹಿಂಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಸಣ್ಣಕ್ಕೆ ನೀರು ಒಂದೊಂದು ಹನಿ ಕೆಳಗಡೆಗೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आते ही उन्होंने सर पेट छुए. देखिए जो पुराने काल में क्या करते थे, जो किसी ने बीमारी पड़ गई तो क्या कैसे देखते हैं, पहले जो हमारे जो सर को देखते हैं और क्या हो जाते हैं हमारे पेट को देखते हैं, वहाँ कैसे है हमारे जो टेम्परेचर कैसे है ऐसा वो चेक करते थे. आज भी ऐसा ही करते हैं. पहले डॉक्टर के पास जाए तो क्या करते हैं, पहले हमारे सर को और क्या करते हैं यहाँ गर्दन पर भी क्या करते हैं चेक करते हैं और पेट पर भी छू के देखते हैं टेम्परेचर कितने हैं, है ना, देखते हैं ना. ठीक उसी तरह दादी माँ भी करते हैं. क्या हो जाते हैं, आंचल आते ही इन्होंने सर पेट छुए. आंचल की घाट खोल किसी अर्धुष. आंचल आंचल ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸೀರೆ ಸೆರಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आंचल का मतलब क्या है, आंचल का मतलब क्या है, ಸೆರಗು ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ वहाँ जो से आंचल पर घाट, घाट का मतलब क्या है, नॉट ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नॉट, घाट का मतलब क्या है, गंटू और नॉट. जो दादी माँ के जो साड़ी रहते हैं वो साड़ी के जो आंचल में एक घाट खोलकर ಅಂದರೆ ಗಂಟನ್ನು ಬಿಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ दादी माँ, देखिए जो हाथ पैर घाट खोल किसी अदृष्ट शक्तिधारी के चबूतरे के मिट्टी मुँह में डालिए. देखिए वो घाट ಅಂದರೆ ಆ ಗಂಟನ್ನು ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಅದರೊಳಗೆ ಅದೃಶ್ಯ ಶಕ್ತಿವಾಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಅದೃಶ್ಯ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಅಂದರೆ ಚಬೂತರೆ, ಚಬೂತರೆಗೆ ಮಿಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೈಟಾಗಿರೋಂಥ ಒಂದು ಮಣ್ಣನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇವರು, ಯಾರಿಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮೂಮೆ ಡಾಲಿ ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ, ಮಾತೆ ಪರ್ ಲಗಾಯಿ ಅಂದರೆ ಹಣೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಚ್ತಾರೆ. ಜೈಸೆ ಹಮ್ ಭಸ್ಮ और धूलता ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ वैसा भी हम ले सकते हैं. हम क्या करते हैं, किसी को भी बुखार लगे तो उसकी तबीयत ठीक नहीं है तो हम क्या करते हैं, जो आधार हम बोलते हैं, जो भगवान के सामने रखते हैं विभूति भस्म ऐसा हम बोलते हैं, वो क्या करते हैं लाकर यानी मंदिर से या घर में जो छोटा सा जो हमारे मंदिर जो रहती है पूजा रूम हम कहते हैं ना, वहाँ जाकर वह विभूति और भस्म को लेकर क्या करते हैं, हम जो बीमारी हुई लोगों के जो माथे पर लगाते हैं और मुंह में थोड़ा डालते हैं. ऐसा ही यहाँ दादी माँ कर रहे हैं. ಹೌದಲ್ವಾ, ಹುಷಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ವಲ್ಪ ಧೂಳ್ತಾನೋ ಭಸ್ಮನೋ ತೊಗೊಂಡು ಹಣೆಗೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಬಾಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋರಿಗೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಜ್ಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मुँह में डाली, माथे पर लगाई. दिन रात चारपाई के पास बैठी रहती, कभी पंखा जलती, कभी जलते हुए हाथ पैर कपड़े से सहलाती, सर पर दालचीनी का लेप करती. देखिए क्या कर रहे हैं यहाँ दादी माँ, दिन रात जो यहाँ भूखर पड़े हुए लेखक जी के सामने बैठकर चारपाई का मतलब क्या है, यहाँ पलंग हम कहते हैं ना, उसी को हम चारपाई कह रहे हैं. चारपाई का मतलब क्या है, बेड. बेड और पलंग. जो पलंग के क्या कर रहे हैं, पास ही बैठकर, लेखक जी के पास ही बैठकर क्या कर रहे हैं यहाँ दादी माँ, पलंग के पास बैठ रहती. कभी पंखा जलती यानी ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪಂಖ ಜಲ್ತಿ ಯಾನಿ ಒಂದೊಂದು ಸಲ ಗಾಳಿ ಸ್ವಿಚ್ ಫ್ಯಾನ್ ಆನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಭಿ ಜಲ್ತೆ ಹುಯೆ ಹಾತ್ पैर कपड़े से सहलाती. कभी जलते हुए यानी क्या बोल रहे हैं कि कपड़े से, किसी को बुखार रहे तो हम क्या करते हैं, कुछ कोल्ड लगे तो हम क्या करते हैं, किसी काटन जो कपड़ा को लेकर क्या करते हैं, थोड़ी क्या करते हैं वो गर्म करके यहाँ जो हमारे हाथ पैर पर क्या करते हैं ऐसा ही रब करते हैं, है ना. ऐसा ही यहाँ दादी माँ के कर रहे हैं. सहलाती, सहला के मतलब क्या है, वर्षोदू रैस्पिंग ಅಂತ ಕರೀತಾರೆ. क्या है सहलाना का मतलब क्या है,
क्या कर रहे हैं यहाँ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಬೆಚ್ಚಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜಲ್ತೆ ಹುಯೆ ಕಪड़ा का मतलब क्या है, ಸ್ವಲ್ಪ ಸುಡ್ತಾ ಇರೋ ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕೈ ಕಾಲ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹೀಗೆ ಹೊರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सहलाती सर पर दालचीनी का लेप करती. देखिए घर में बनी हुई ही क्या है दवाइयों को यहाँ दादी माँ लेखक जी को दे रहे हैं, है ना. दालचीनी की लेप, दालचीनी ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದರಿಂದ ಮಾಡಿರೋಂಥ ಲೇಪವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಲೆಗೆ ಹಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೇಪ್ ಕರ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದರಿಂದ ಹಚ್ಚೋದು, ಸ್ಮೆಲ್ ಕೊಡೋದು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ದಾಲ್ಚೀನಿಯಿಂದ. ನಾವು ಇವಾಗ ಜೆಂಡು ಬಾಂಬ್ ಅದೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಹಚ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ತಲೆನೋವು ಬಂದರೆ, ಆ ಥರ ಅದನ್ನು ದಾಲ್ಚೀನಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ದಾಲ್ಚೀನಿ ಲೇಪ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಅದು ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅದನ್ನು ಹಚ್ತಾಯಿದ್ರು. 20 ಬಾರ್ ಚೂಚೂಕರ್ ಜ್ವರ್ಕ ಅನ್ಮನಾ ಕರ್ತಿ. ಇದಕ್ಕೆ 20 ಬಾರ್ ಅಂದರೆ ಒಂದು 20 ಸಲ ಲೇಖಕರನ್ನ ಚೂಚೂಕರ್ का मतलब क्या है, ಮುಟ್ಟೋದು, ತಲೆ ಮುಟ್ಟೋದು, ಮತ್ತು ಏನು ಹೊಟ್ಟೆ ಮುಟ್ಟೋದು, ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡೋದು, ಹುಷಾರಾಗಿದ್ದಾನೋ ಇಲ್ವೋ, ಆಗಿದ್ದಾರೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅನುಮಾನ ಕರ್ತಿ ಅಂದರೆ ಗೆಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಂದರೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಹಾಡಿ ಮೇ ಪಾನಿ ಆಯಾಕಿ ನಹಿ. ಹಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಸಣ್ಣದು ಇದು ಇರುತ್ತಲ್ಲ ಪಾತ್ರೆ, ಅದರಲ್ಲಿ ನೀರು ತೊಗೊಂಡು ಬಂದ್ರಾ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ಕೇಳಿ. ಯಾರು ಕೌನ್ ಪೂಚ್ ರಹೆ ಯಹಾ, दादी माँ पूछ रहे हैं. घर में जो और बड़े लोग रहते हैं उसे पूछ रहे हैं, यानी लेखक जी के माँ हो सकती है या कौन हो सकती है, मौसी, किसी को भी यहाँ बोल रहे हैं. जो घर में रहे हुए लोगों को यहाँ बोल रहे हैं. घर में पानी आया कि नहीं, सॉरी हांडी में पानी आया कि नहीं, ನೀರು ತೊಗೊಂಡು ಬಂದ್ರಾ. ಉಸೆ ಪೀಪಲ್ ಕಿ ಛಾಲ್ ಸೆ ಚೌಕಾಕಿ ನಹಿ. ಪೀಪಲ್ ಟ್ರೀ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ, ಅದ್ರದ್ದು ಎಲೆಗಳನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೋ ಇಲ್ವೋ. ಚಾಲ್ ಸೆ ಚೌಕಾಕಿ ನಹಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಿಚಡಿ ಮೇ ಮೂಂಗು ಕಿ ದಾಲ್ ಏಕ್ದಮ್ ಮಿಲ್ ತೋ ಗೈ ಹೇ. ಕಿಚಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಇದು ಇದರಿಂದ ಬೇಳೆಯಿಂದ ಮಾಡಿರೋವಂಥ ಐಟಮ್ ಅಲ್ವಾ, ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬೇಳೆ ನೀಟಾಗಿ ಬೆಂದಿದೆನೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅದು ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿದೆನೋ ಇಲ್ವೋ. ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಕುಡಿತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಜುವಲಾಗಿ ಗಂಜಿ ಕುಡಿತೀವಲ್ವ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಿಚಡಿ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಿಚಡಿನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मिल गए हैं या नहीं. कोई बीमार के घर में सीधे बाहर से आकर तो नहीं चला गया. ಯಾರಾದರೂ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋರು ಮನೇಲಿ ಹಾಗೆ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಹಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. कोई बीमारी के घर में बाहर से सीधे आकर वैसा ही डायरेक्टली घर में एंट्री देकर वैसा ही चले गए क्या. यहाँ बीमार पड़ा है मेरे जो पोता, ऐसा है पूछ रहे हैं. आदि लाखों प्रश्न पूछ कर घर वालों को परेशान कर देती. देखिए ऐसा ही प्रश्न को पूछते पूछते क्या कर रहे हैं, घर वालों को परेशान कर रहे हैं. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಜ್ಜಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಮಾಷೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಮೊಮ್ಮಗನಿಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ, ನೀವು ನೀರಲ್ಲಿ ಬಿಸಿನೀರು ತೊಗೊಂಬಂದ್ರ, ಅದರಲ್ಲಿ ಪೀಪಲ್ ಇದು ಇರುತ್ತಲ್ಲ ಮರದ್ದು ಎಲೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಕುದಿಸಿದ್ರೋ ಇಲ್ವೋ, ಆಮೇಲೆ ಬೇಳೆ ಕಿಚಡಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಅದರಲ್ಲಿ ಬೇಳೆ ಎಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಬೆಂದಿದೆನಾ, ಯಾರಾದರೂ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇರೋರು ಮನೇಲಿ ಹಾಗೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಹಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರಾ ಅಂತ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಇವ್ರು ಯಾರು ಲೇಖಕರ ಪಕ್ಕ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಯಾರು ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಮೇಲೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಮನೇಲಿರೋರಿಗೆಲ್ಲ ಟೆನ್ಷನ್ ಕೊಡೋದು ಅಥವಾ ಅವರಿಗೆ ಕಿರಿಕಿರಿ ಆಗುತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ತಮಾಷೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आगे क्या बोलते हैं जो नेक्स्ट क्लास में हम देखते हैं. अच्छा बच्चों, आपको इस पाठ को ठीक तरह से पढ़ना होगा. समझ में आ रहे हैं ना.